पुण्यातील मोर्चामध्ये जन आक्रोश मोर्चामध्ये बीडचे खासदार बजरंग सोनवणे हे सहभागी झालेले आहेत। आपल्यासोबत बजरंग बाप्पा सोनवणे आहेत। बाप्पा, काय सांगाल? करतं परभणीनंतर आज पुण्यामध्ये मोर्चा होतोय, काय भावना आहेत, काय मागणी आहे तुमची? महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे मोर्चे काढले जातात। जनतेमध्ये किती आक्रोश आहे ही आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी सरकारनं बघितलं पाहिजे। लोकांचा उद्रेक होतोय, लोकांना हे बीड जिल्ह्यात झालेलं कृत्य भगवत नाहीये। बीड जिल्ह्यामध्ये जो अन्याय होतोय, जे गँगवार जे आहेत सगळे हे बीड जिल्ह्यामध्ये खूप काय प्रकार घडतायत। या प्रकाराला थांबवण्यासाठी या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे। या मारेकऱ्याला ज्यांनी ज्यांनी कुणी मदत केली यांना सुद्धा त्याचे 6 आरोपी केलं पाहिजे। याचा मास्टर माइंड जो कोण आहे ह्याला सुद्धा त्याचे दाड केलं पाहिजे। आणि मास्टर माइंडला जोपर्यंत डिक्लेअर होणार नाही तोपर्यंत ती थांबणार नाही। कोण आहे मास्टर माइंड? आता मला कुठे माहित आहे, तपासलं पाहिजे पोलिसांनी। तुम्ही तपासून सांगा। परंतु तुमचा जो रोख आहे तो पहिल्यापासून धनंजय मुंडे यांच्यावरती राहिलेला आहे। परंतु आता पाहिलं तर खंडणीच्या आरोपामध्ये केवळ वाल्मिक कराड हे दोषी असल्याचं दिसतंय। परंतु संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अद्यापही त्यांना दोषी करण्यात आलेलं नाही, केवळ आरोप केले जात आहेत। आरोप करत नाही, जी सत्यता आहे ती पोलिसांनी तपासल्यानंतर कळलं। आता पोलिसांनी जे महाराष्ट्र शासनाने SIT नेमली, SIT मध्ये सुद्धा बीड जिल्ह्यातले जे एवढे अधिकारी पोलीस घेतलेले आहेत हे सर्व सुद्धा त्यांना स्वतःला त्या पदावर बसवून त्यांना मलिदेच्या पदावर बसवणारा हा जो आरोपी येतो आहे त्या आरोपी बरोबर फोटो आहे, ते काय त्यांची चौकशी करणार? म्हणून हा संशय येतो। न्याय मिळेल काही आम्ही तुम्हालाच विचारतोय, माध्यमांनीच म्हणलं पाहिजे मी न्याय मिळेल का? धनंजय मुंडेला कोण पाठीशी घालतं? आता तुम्हीच सांगा आम्हाला, आता मी कसं सांगणार कोण घालतं ते? खरं बघायला गेलं तर आज पुण्यात मोर्चा होत आहे। या ठिकाणचे माजी पालकमंत्री अजित पवार आहेत, तेच धनंजय मुंडे हे त्यांच्याच पक्षातील आहेत, त्यांनी कारवाई करणं अपेक्षित आहे। सरकारनं कारवाई केली पाहिजे असं म्हणणं, हे सगळे सरकारमध्ये आहेत, 1-2 नाही, सरकारनं कारवाई केली पाहिजे। आणि सरकारने कारवाई केल्याशिवाय यांचं सगळं समजून सरकारने कारवाई करून यांच्यावर योग्य तो निर्णय सरकारने घेतला पाहिजे। तर हे होते बजरंग सोनवणे, त्यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे। सरकारने याकडे लक्ष देऊन न्याय दिला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। कृष्णा पंचाळ, मुंबई तक, पुणे।